साडी घेताना बऱ्याच महिलांना खूप चुका करतात. वेडिंगसाठी अगदी मोठ्या बॉर्डरची आणि मल्टी कलरमध्ये साडी घेता, पण हे फार चुकीचं आहे. तुम्ही अशी साडी निवडा जे तुम्हाला अगदी एक संथ दाखवेल. तर एकसारखा असा कलर असेल तुमच्या साडीमध्ये आणि एखादी फिकट रंगाची बॉर्डर ॲड असेल तरी चालेल. अगदी भरगच्च वर्कवाली साडी न घेता छान सिल्कची आणि पेस्टल कलरची साडी घ्या. आणि हल्ली 2026मध्ये पेस्टल कलर हा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. तर तुम्ही येलोइश कलर किंवा पिंकिश कलर किंवा पीच कलर अशा पद्धतीच्या सिल्कच्या साड्या तुम्ही वेअर करा, किंवा मग स्काय ब्ल्यू कलर, पिस्ता कलर अशा प्रकारच्या साड्या ज्या एकसंथ छान सिल्कमध्ये असतील, प्युअर सिल्कमध्ये असेल किंवा मग डुप्लिकेट सिल्कमध्ये जरी असलं तरी चालेल, पण अशा एकसंथ असलेले कलर, पेस्टल कलर तुम्ही वेअर करा. ह्या वर्षी खूप ट्रेंड आहे त्याचा. आता आपण हेअरस्टाईलकडे वळूया. तर हेअरस्टाईलमध्ये तुम्ही समोरून वन साईड पफ घेऊन मागे आंबाडा किंवा एखादी हेअरस्टाईल करू शकतात. त्याला छान फ्लावरने तुम्ही डेकोरेटिव्ह करू शकतात. किंवा मग तुम्ही मस्त असं मध्ये भांग काढून आणि तुमच्या केसांना कर्ल करू शकतात, किंवा मग तुम्ही असं अर्धे केस क्लचरला लावून बाकीच्या केसांना कर्ल करू शकतात. हेही तुमच्यावरती छान सूट होईल. आता हे चापून चोपून असा आंबाडा बांधण्याची फॅशन अगदी संपलेली आहे. तुम्ही दोन्ही साईडला स्मॉल पफ घेऊन मागे तुमचे केस कर्ल करू शकतात आणि त्यांना एका क्लिपमध्ये बांधू शकतात. खूप सुंदर दिसतील. तुम्ही तुमच्या साडीसोबत एखादा शेला तुम्ही यूज करू शकतात. एक रॉयल लुक तुम्हाला येईल. खूप सुंदर तुम्ही वाटाल. अगदी नवरीची किंवा नवरदेवाची आई सगळ्यांमध्ये तुम्ही उठून दिसाल. आणि हातामध्ये पर्सऐवजी पोटली तुम्ही यूज करा. खूप छान असा तुमचा रॉयल लुक तयार होईल. खूप सारे दागिने न घालता फक्त गोल्डन ज्वेलरी घाला, किंवा मग ऑप्शनल आहे की तुम्ही कुंदन ज्वेलरी तुम्ही यूज करू शकतात. मोत्यांची किंवा कुंदनची ज्वेलरी तुम्ही यूज करू शकतात. तर एकच नेकपीस तुम्ही छान असा भरगच्च यूज करा आणि इयरिंग्स वगैरे यूज करा. फार खूप असे दागिने घालू नका, ते फारच विचित्र वाटतं. सिंपल ज्वेलरी ठेवा. गळ्यामध्ये एक नेकपीस, इयरिंग्स छान थोडेसे मीडियम, आणि हातामध्ये तुम्हाला हव्या तशा बांगड्या किंवा मग कडे तुम्ही यूज करू शकतात. खूप सुंदर असा तुमचा लुक येणार आहे. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.